चांदवड नगर परिषदेने वाढवलेल्या मालमत्ता कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नागरिकांना दिलेल्या वाढीव घरपट्टी पाणीपट्टी या संदर्भात या नोटिसांची होळी करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत आहे। कारण चांदवड शहरातील गोरगरीब जनतेने या वाढीव घरपट्टीत व पाणीपट्टी लाईट बिल वाढवल्यामुळे या संदर्भात जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून सदर वाढ त्वरित मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सर्वांना मालमत्ता कर आकारण्यात यावा, नवीन कर प्रमाणे देऊ नये। कारण गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही, त्यामुळे एवढा वाढलेला कर कसा भरणार हा प्रश्न मात्र सर्वसाधारण नागरिकांना पडला आहे। त्यामुळे चांदवड शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर जमा होऊन दिलेल्या नोटिसांचे कागदांची जाळून होळी करण्यात आली व नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या संदर्भात चांदवडतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंदोलन करण्यात आले। तसेच या संदर्भात राजाभाऊ अहिरे व राजेंद्र पगार यांनी अधिक माहिती दिली। नगरपालिकेने तुम्हाला ज्या वाढीव पट्ट्या दिल्या आहेत त्या संदर्भात काय कराल? नगर परिषदेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा प्रत्येक नागरिकांना दिलेल्या आहेत, तरी ही वाढीव घरपट्टी इथे कामधंदे नाहीत किंवा या शहरी भागामध्ये कुठलाही रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा नाही आणि सगळे हातावरचे लोक आहेत। त्यामुळे हे वाढीव घरपट्टी हे लोक कसे भरणार? मी एक नागरिक म्हणून सांगतो की ही वाढीव घरपट्टी आम्हाला मान्य नाही, तरी नगर परिषदेने याचा दखल घ्यावी आणि ही वाढीव घरपट्टी त्यांनी जर माफ केली तर बरोबर नोटिसांची। त्यामुळे नगर परिषदेने ज्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांची आम्ही इथे नगर परिषदेसमोर जाहीर होळी करतो आहे आणि ही जी वाढीव घरपट्टी आम्हाला मान्य नाही ही जाहीर करतो। काय नाव? माझं नाव राजेंद्र पगार। चांदवड शहरामध्ये ह्या मुख्य अधिकाऱ्याने चांदवड शहरामध्ये सर्व लोकांना वाढीव घरपट्टी केलेली आहे आणि सर्व लोकांना नोटिसा दिलेल्या आहे। तर त्या घरपट्ट्या वाढवल्यामुळे अतिशय चांदवड शहरामध्ये अतिशय संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे। का एवढ्या वाढीव घरपट्टी लोकांनी भरायची कशी? हा चांदवड तालुका हे चांदवड शहर अतिशय ग्रामीण भाग आहे। ह्या भागामध्ये लोकांना कामगार नाही, कामं नाही, रोजगार नाही। रोजगार नसल्यामुळे लोकांनी हे पैसे कसे भरायचे वाढीव घरपट्टीचे? तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी स्वतः ज्या लोकांना दिलेल्या नोटिसा त्या नोटिसाची ह्या नगर परिषदेसमोर एक आंदोलन करत आहे आणि या नोटिसांची होळी करत आहे इथे। का आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे का याच्या पुढे जर तुम्ही जर लोकांना जर वाढीव घरपट्टी जर देत असाल तर अशी अजिबात रिपब्लिकन पक्ष खपवून घेणार नाही। या गोष्टीचा तीव्र विरोध केला जाईल आणि हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। कर, शिक्षण कर, वृक्ष कर, अग्निशामक कर, रोजगार हमी कर, उपयोगकर्ता कर व शास्त्री कर असे जाचक कर लावत नगर परिषद अधिकारी त्यांचा मनमानी कारभार करत लोकांवर दादागिरी व दडपशाही करून मालमत्ता कर वसुली करत आहे। या संदर्भात चांदवड येथील काही नागरिकांनी दिलेल्या नोटिसांची कार्यालयासमोर जाळून त्यांची होळी करण्यात आली। या संदर्भात चांदवड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही होळी करण्यात आली व त्यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।